स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा शुगर फॅक्टरी स्टेशन रोड परिसरात असलेल्या रेणुका पान शॉपमध्ये बेकायदेशीर गुटखा विक्री केल्याप्रकरणी शंकर बाबगोंडा पाटील वय 60 राहणार म्हालिंगमळा, कबनूर तालुका हातकणंगले यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असताना देखील रेणुका पान शॉपमध्ये शंकर पाटील हे बेकायदेशीररित्या गुटखा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी पान शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात विविध ब्रँडचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. यामध्ये विमल पान मसाला, V1 विंग तंबाखू, RMD पान मसाला, M कंपनी सुगंधी तंबाखू, रजनीगंधा पान मसाला, तुलसी सुगंधी तंबाखू, डायरेक्टर स्पेशल, शॉर्ट 999 सुगंधी तंबाखू, मुसाफिर पान मसाला, M4 सुगंधी तंबाखू, स्टार पान मसाला, B1 सुगंधी तंबाखू, RN पान मसाला, N सुगंधी तंबाखू, M गोल्ड सुगंधी तंबाखू आणि रोख रक्कम असा एकूण 12,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शंकर बाबगोंडा पाटील वय 60 यांच्यावर BNS कलमानुसार तसंच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमाअंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत करत आहेत. दरम्यान यावेळी शहरात गुटखा विक्री वाढत असल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.